नमस्कार, मी साक्षी. आपण पाहत आहात नंदुरबार बुलेटिन लाईव्ह. आता बातमी आहे शहादा शहरातून. शहादा शहरातील श्रीराम कॉलनीत अवैध वाळूचा साठा होणार जप्त. नियमानुसार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लवकरच वाळू 21 माफियांवर कारवाई केली जाईल, शहादा तहसीलदारांचं आश्वासन. शहादा शहरातील श्रीराम कॉलनी परिसरात अवैधरित्या साठवून ठेवलेला तब्बल 275 ब्रास वाळूचा साठा असल्याची बातमी नंदुरबार बुलेटिन न्यूजने प्रसारित केल्यानंतर महसूल विभागानं कारवाई केली आहे. या प्रकरणी पंचनामा पूर्ण करण्यात आला. या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. शहादा तहसील विभागाच्या पथकानं श्रीराम कॉलनी परिसरात छापा टाकला असता तिथे मोठ्या प्रमाणावर वाळूचा अवैध साठा मिळून आलाय. कर्मचाऱ्यांनी अंदाजे मोजमाप केलं असता हा साठा 275 ब्रास इतका असल्याचं समोर आलंय. महसूल कर्मचाऱ्यांनी वाळू मालक यांच्याकडे या साठ्याबाबत विचारणा केली असता सदर वाळू गुजरात राज्यातून आणल्याचं त्यांनी मान्य केलंय. मात्र या वाळूच्या वाहतुकीबाबत किंवा साठवणुकीबाबत कोणतीही अधिकृत रॉयल्टी किंवा परवानगी नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यानंतर महसूल विभागानं तात्काळ जागेवरच पंचनामा पूर्ण केलाय. याबाबत शहादाचे तहसीलदार यांना विचारलं असता त्यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले आहे. सदर वाळू मालक आणि ज्या जागेवर हा साठा करण्यात आलाय त्या मालकांना लवकरच नोटीस बजावण्यात येईल. नियमानुसार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन तहसीलदार पाटील यांनी दिलंय. शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर झालेला हा वाळूचा साठा महसूल विभागाच्या निदर्शनास आल्यानं प्रशासनानं कारवाईचा बडगा उचललाय. आता संबंधित वाळू माफियांवर केवळ दंडात्मक कारवाई होते की थेट गुन्हे दाखल केले जात आहेत याकडे संपूर्ण शहादा शहराचं लक्ष लागलंय. नंदुरबार बुलेटिन लाईव्ह, नंदुरबार.